नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, ज्यावेळेस आपण सरकार विरुद्ध म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या विरुद्ध आपल्याला ज्यावेळेस दावा दाखल करून एखादा रिलीफ आपल्याला मागायचा असतो, क्लेम करायचा असतो, त्यावेळेस दावा दाखल करण्यापूर्वी सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 अन्वये आपल्याला ती नोटीस देणं हे बंधनकारक असतं. सेक्शन 80 ची आपण व्याख्या बघितली तर त्यांनी म्हटले नो सूट शाल म्हटले गेले, शाल बी इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट द गव्हर्नमेंट इन्क्लुडिंग स्टेट और सेंट्रल until the expiration of 2 months in writing. म्हणजे तुम्हाला 2 महिने ही वाट बघावी लागते आणि त्या नोटिसीमध्ये आपल्याला असं म्हणावं लागतं की व्हॉट इज द नेचर ऑफ द सूट, व्हॉट इज द कॉज ऑफ ॲक्शन, व्हॉट रिलीफ यू हॅव क्लेम, या सर्व गोष्टी नमूद करून हे तुम्हाला त्यात सगळं नमूद करावं लागतं. आता हे सांगण्यापाठीमागचा हेतू काय, तर एका जमिनीचं प्रकरण होतं आणि ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जेव्हा हिअरिंगसाठी गेलो तेव्हा सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठाचे न्यायमूर्ती जस्टिस पार्डीवाला आणि जस्टिस महादेवन यांनी स्ट्रॉंगली शब्दामध्ये असं वर्डिंग केलं आहे की स्टॅट्युटरी नोटीस इज नॉट ए मियर फॉर्मॅलिटी. ही एक औपचारिकता नाही. त्यांनी म्हटलं इट अलाउज द गव्हर्नमेंट टू रिअसेस द क्लेम अँड सेटल जस्ट डिस्प्यूट. त्यांनी म्हटलं ही केवळ काही फॉर्मॅलिटी नाहीये. काय करतो आपण, दावा दाखल करण्यापूर्वी नोटीस देतो आणि त्यांचं म्हणणं आहे की मग दावा दाखल करतो, पण त्या पाठीमागचं महत्व काय आहे, त्या पाठीमागचं इंटेन्शन काय आहे हे बघणं गरजेचं आहे. आता ही जी केस आहे ही यर्लिका विरुद्ध आंध्र प्रदेश या नावाची केस आहे. हा यर्लिका नावाचा हा जो मनुष्य होता हा जातीने ट्राईब होता. 1970 साली या व्यक्तीने लिलावामध्ये ती जमीन विकत घेतली होती आणि विकत घेतल्यानंतर त्याच्या लाभामध्ये खरेदी खत झालं. त्याचं नाव सातबाऱ्याच्या उतार्याला किंवा महसूल दप्तरी लागलं आणि 1970 ते 1995 पर्यंत ती जमीन त्याच्या ताब्यात होती. ऑल ऑफ ए सडन 1995 साली आंध्र सरकारने ती जमीन त्याच्या ताब्यातून काढून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना शैक्षणिक केंद्र ते तिथे उभं करायचं होतं आणि ज्यावेळेस जमीन त्याच्या ताब्यातून त्यांनी काढून घेतली मग त्यांनी साहजिकच CPC कलम 80 अन्वये सरकारला नोटीस दिली आणि नोटीसची त्यांनी मागणी केली की ही जमीन तुम्ही माझ्याकडनं बेकायदेशीररित्या काढून घेतलेली आहे. एक तर तुम्हाला जमीन जर पाहिजे असेल तर मला विकल्प करून नुकसान भरपाई द्या. परंतु त्या नोटिसीकडे दुर्लक्ष केलं गेलं. साहजिकच त्याने ट्रायल कोर्टामध्ये सूट फॉर पजेशन अँड कॉम्पेन्सेशन हा दावा दाखल केला. ट्रायल कोर्टाने काय केलं, ट्रायल कोर्टाने त्याची सगळी गुणवत्ता तपासली, पेपर तपासले आणि शेवटी निकाल असा दिला की याचा दावा हा मंजूर करण्यात येत आहे, याला याचा जमिनीचा कब्जा हा परत द्यावा असा आदेश पारित केला. त्या निकालाविरुद्ध नाराज आंध्र सरकारने हायकोर्टामध्ये पहिलं अपील दाखल केलं आणि ज्यावेळेस पहिलं अपील जेव्हा सुनावणीसाठी आलं तेव्हा आंध्र सरकारने म्हणजे हायकोर्टाने खालचा जो निर्णय आहे हा रद्द केला आणि त्या निर्णयाविरुद्ध नाराज मग यर्लिकाने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये हे जेव्हा अपील सुनावणीसाठी आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे सर्व पेपर काळजीपूर्वक तपासले आणि तपासल्यानंतर त्यांचं असं लक्षात आलं की ट्रायल कोर्टाचं जे निरीक्षण आहे, जे ऑब्झर्वेशन आहे हे अत्यंत जस्ट अँड प्रॉपर आहे. आंध्र सरकारने याच्याबद्दल कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही, काळजी घेतली नाही. त्यांनी नोटीस दिली, ती नोटिशीला ते उत्तर द्यायला पाहिजे होतं किंवा ती नोटीस जर त्यांनी बघितली असती तर आजपर्यंत सर्वोच्च न्यायालयापर्यंत यायची वेळ आली नसती आणि मग त्यांनी ती जमीन त्याला परत देण्याचा आदेश पारित केला.
मित्रांनो, थोडक्यात त्यातलं कन्क्लुजन असं आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असेल सरकारला, की ज्या वेळेस तुमच्याकडे तुम्हाला नोटीस येते तेव्हा त्या नोटिशीचं आपण काळजीपूर्वक अवलोकन केलं पाहिजे, ती नोटीस काळजीपूर्वक तपासली पाहिजे आणि तपासून समोरची व्यक्ती आहे तिचं म्हणणं पण समजून घेतलं पाहिजे. वेदर देर इज अ सम अँड सबस्टन्स, त्यामध्ये काय आहे ते तपासलं पाहिजे. तसंच आपण कॉर्पोरेशनला सुद्धा दावा दाखल करता नोटीस द्यावी लागते. जिल्हा परिषद असेल, कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल, यांच्यामध्ये त्या ऍक्टमध्ये एक प्रकारची नोटिसीची प्रोव्हिजन केलेली आहे. याच्या पाठीमागे उद्देश काय, की दावा दाखल होण्यापूर्वी काही वेदर देर इज अ पॉसिबिलिटी, परंतु गव्हर्नमेंट काय करतं, गव्हर्नमेंट सरकार असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. सरकारचं कोणी काही सरकारच्या बाजून निर्णय लागेल, परंतु असं जरी असलं तरी शेवटी कोर्ट हे न्याय द्यायला बसलेलं आहे आणि जर सरकारने जर चूक केली तर ती सरकार निर्णय द्यायला मागे पुढे बघत नाही. असो मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.